नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात आहे। कांद्याचे भाव वाढणार का, तर कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार, कायच्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात संपूर्णपणे आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय। स्क्रीन बघू शकता, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। चाळीतला कांदा करतोय वांदा, शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। खऱ्या अर्थानं कांद्याचे भाव कमी जर कशामुळे झाले तर शासनाच्या आर्थिक कोंडीमुळे झालेले आहे। आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना अशा प्रकारची सद्यस्थिती, त्यामुळे कांद्याच्या भावात या ठिकाणी कुठेतरी घसरण बघायला भेटली आणि कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार, केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केली। आता मध्यंतरी निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की कांदा निर्यात बंदी खुली करण्यात आली, परंतु कांदा निर्यात तुम्ही खुली केली खऱ्या अर्थानं खरं आहे, परंतु या ठिकाणी बघितलं तुम्ही कांद्यावर जे काही नियम अटी शर्ती लावल्या आहेत तर ते 550 निर्यात मूल्य 40% निर्यात शुल्क लागू केलं। त्यामुळे कांदा निर्यात खुली करून काहीही फायदा त्यामध्ये होताना झालेला नाही आहे। खऱ्या अर्थानं कांदा निर्यात बंदी खुली करणं एकंदरीत या ठिकाणी कांदा पूर्णपणे निर्यात होऊन देणे कोणत्याही नियम अटीसह त्याला म्हणतात कांदा निर्यात खुली करणं। परंतु हे काय करतंय सरकार, मतदान मिळण्यासाठी त्यांनी तात्पुरतं कांदा निर्यात बंदी खुली केली असं सांगितलं, परंतु 550 निर्यात त्या ठिकाणी शुल्क डॉलर केलं आहे आणि 40% 550 निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क लागू करून कांदा निर्यात सुरू असं दाखवत आहे। खऱ्या अर्थाने ही कितपत योग्य आहे शेतकऱ्यांनो, आता तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडा। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कांदा भाव संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर आपण घेऊन येत असतो। तशीच ही महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली। शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतो। जे महाराष्ट्र धन्यवाद, सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।